चला हॅलो 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 नमस्कार सगळ्यांना. बघा लक्षात ठेवायचं. आजचा सेशन पण खूप छान होणार आहे. जे आता लक्षात फर्स्ट टाइम लेक्चर बघतायत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय. विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जी आपली व्हिडिओची लिंक आहे ती व्हिडिओची लिंक थोडं शेअर पण करा. आणि विशेष काय रे प्ले स्टोअरला चला, प्ले स्टोअरला जायचं आणि स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पण आपले सेशन फ्री मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. ओके. बघा एकदम छान व्हिडिओ सिरीज आपली चालू आहे. जवळपास आपण मागच्या 15 दिवसापासून आपण रोज युट्यूबला लाईव्ह स्वरूपामध्ये व्हिडिओ टाकतोय. तर रोजची व्हिडिओ बघा. तुम्हाला आगामी एक्झामसाठी आपल्या विषयाचं लक्षात ठेवायचा खूप फायदा होणार आहे. मी जवळपास वरवर सगळ्या गोष्टी सांगून टाकतो युट्यूबला. काहीच ठेवायचं नाही हातच्याला. आपण ऍडिशनल काय गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील लक्षात ठेवा. पुन्हा एक्स्ट्राचं एक्झाम ओरिएंटेड मटेरियल सुद्धा आपल्याला इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. काहीच अडचण नाही. बघा व्यवस्थित आजचा जो सेशन घेतलाय आपण तो आकृतीची संख्या मोजणे. याच्यामध्ये मी पार्ट 1 आणि पार्ट 2 बनवणार आहे. आता बघा पहिल्या सेशन मध्ये काय करतोय, फक्त आकृतीची संख्या मोजणे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त चौरस मोजून दाखवणार आहे, चौकोन मोजून दाखवणार आहे आणि आयत मोजून दाखवणार आहे. आणि पार्ट 2 मध्ये त्रिकोणाची संख्या मोजणे. आता त्रिकोणाची संख्या मोजणे याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यावर सुद्धा चौकोन आणि काय रे आयत याच्यावरती पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय. त्यामुळे आजचा सेशन खूप छान होणार आहे आणि पुढच्या पार्ट 2 पण बघायला विसरायचं नाहीये. याचाच आकृतीची संख्या मोजणे सगळं देऊन टाकू. खाऊ दे गोरगरीब. ओके चला आले सगळे आले. चला लक्षात ठेवा. लाईक करा, व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्राईब करा चॅनल. इथे कोपऱ्यामध्ये काळा बटन आहे, काळ्यामध्ये बघा व्हाईट काहीतरी दिसतंय दिसतंय का लक्षात ठेवा. त्याला फक्त सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. ऑटोमॅटिकली चॅनल आपला सबस्क्राईब होईल. ओके चलो चलो. बघा याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, थोडे बेसिकच्या आकृत्या घेतलीत मी अगोदर. बेसिक बेबी को बेस पसंद आहे, बरोबर आहे ना. तुम्ही ते गाणं ऐकलंय का रे, बेबी को बेस पसंद आहे. तुम्ही ते ऐकलं असेल, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे. पण बेबी को बेस पसंद आहे एकदा ऐक बाळा, कारण बेस खूप महत्वाचा आहे आपल्या विषयामध्ये. आता विशेष काय, नीट हे वाचा. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन शब्द वापरलाय मी. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे त्याला आपण क्वाड्रँगल म्हणतो. लक्षात ठेवायचं. काय विषयाच्या मध्ये बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन मग कसे मोजायचे. नॉर्मली जर सरळ सरळ बघा, बेसिकची डायग्राम क्रमांक 1 कोण सांगते याचं उत्तर. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत. सरळ लक्षात ठेवा. 1 2 3 4 आणि या सगळ्यात मोठा एक 5 आणि पोरग 5च उत्तर सांगतो. 5 उत्तर सांगितलं ना, कार्यक्रम संपला. लक्षात ठेवा. डिपॉझिट जप्त झालं, लग्नाची वर्ष वाढली. मग तुमचं लग्न लक्षात ठेवा, लग्न लांबलं, पुढच्या वर्षी परीक्षा असते डायरेक्ट. कारण 1 मार्काने जर आपला पेपर प्रश्न गेला, 1 मार्काने आपण बाहेर पडलो, बाहेरच पडलो. त्यामुळे नीट बघा. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन 5 नाही येत. लक्षात ठेवायचं. चौकोन विचारले, चौकोन शब्दाला अंडरलाईन करा. तर नॉर्मली तुम्हाला 5 सापडले, तुम्ही ते मोजले ना 5, ते चौरस आहेत. चौकोन म्हणले लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये चौकोन म्हणजे काय असतं त्याला थोडं कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा किंवा लिहून ठेवा. चौकोन म्हणजे तुमचे असतात एकूण आयत प्लस सांग रे प्लस एकूण चौरस. एकूण चौरस या दोघांची बेरीज असते. तुम्हाला लक्षात ठेवायचं चौकोनाची संख्या. ह्याला बॉक्स करून ठेवायचा. हे खूप महत्वाचं आहे. मला पुढे याचा उपयोग होणार आहे. कारण हेडिंगच माझं लक्षात ठेवा. मी चौकोन म्हणले, अगोदर चौकोन मोजू, चौरस मोजू, लक्षात ठेवायचं, पुन्हा आयत मोजूया. टॉपिक लॉक समजतंय. आणि परत आपल्याला सेपरेट लक्षात त्रिकोण मोजायचे. नॉर्मली जर बघितलं लक्षात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत. आता याच्यामध्ये मला मी आता मोजले ते चौरस मोजले होते. चौरस क्रमांक 1 पुन्हा सांगली, चौरस क्रमांक 2 परत सांगली, चौरस क्रमांक 3 हा परत सांगल्या चौथा आणि सरळ सगळ्यांचा मिळून एक बनतो. असा एक तुमचा लक्षात 5. पण याच्यामध्ये पुन्हा आयत, ह्या दोघांचा मिळून एक आयत बनतो. परत सांग रे, याच्यामध्ये हा एक तुमचा आयत बनतो, पुन्हा असा होबा एक 2 2चा मिळून आयत बनतो आणि असा एक बनतो. कळलेलं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन जर विचारले तर चौकोन आहेत 9. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. कारण 4 चौरस आणि तुमचे लक्षात ठेवायचं का रे 5 4 नाही 5 चौरस लक्षात ठेवा. 5 चौरस आणि काय तुमचे 2 आहेत, ह्या 4 आहेत. 4 आहेत ह्या सगळ्यांची जर बेरीज केली उत्तर तुमचं काय येणार आहे 9 येणार आहे. पण प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा हाताने मोजायचं का. तिथं तुम्ही हाताने मोजत बसला, परीक्षेमध्ये वेळ आपल्याला मिळतो का तेवढा नाही. थोडं स्मार्ट वर्क. स्मार्ट म्हणजेच काय, अख्खा जो टॉपिक आहे तुम्हाला मी सगळा लक्षात ठेवा नंबरिंग वरती शिकवणार आहे. नंबरिंग NUMBERING. हे नंबरिंग जमली ना, कार्यक्रम जमला सगळा. काहीच नव्हतं याच्यामध्ये, विशेष काही नाही. सगळं पार्ट 1 पार्ट 2 शेवटपर्यंत बघा. अख्खा टॉपिक लक्षात नंबरिंग वरती शिकायचं आपल्याला. कळते. मग काय करायचं दाद्या, नंबरिंग. आणि हे महत्वाचं काय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेव. याचा तुला उपयोग होणार आहे. कारण आयोग फक्त चौकोन मोजा कधी कधी म्हणतं, कधी कधी फक्त आयत मोजा म्हणतं, कधी कधी चौरस मोजा म्हणतं. ह्याला आपण स्क्वेअर म्हणतो, ह्याला म्हणतो रेक्टँगल. लक्षात ठेवायचं. कळतंय का, हे कळतंय का. मग काय करायचं, नंबरिंग.
आडवी नंबरिंग कर, आडवी नंबरिंग 1 2, उभी नंबरिंग कर 1 2, आडव्या नंबरची बेरीज कर 3, उभ्या नंबरची बेरीज कर 3 आणि बेरजेचा गुणाकार आलेल्या बेरजेचा गुणाकार तुम्हाला मिळतात. लक्षात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन 3 त्रिक 9 आपण हाताने पण मोजले होते, पण इथं शब्द लिहिणं गरजेचं आहे. चौकोन या 9 मध्ये काय काय आहे? या 9 मध्ये आयत पण आहेत, चौरस पण आहेत. आणि प्रत्येक आयत हा चौकोन असतो ना. ज्याला 4 कोन तो चौकोन. आपली डेफिनेशन साध्या भाषेमध्ये. त्रिकोण ज्याला 3 कोन तो त्रिकोण. लक्षात. षटकोन ज्याला 6 कोन तो ही कॉन्सेप्ट आहे ना. बाकी आणि याच्यामध्ये विशेष मला लक्ष द्या व्यवस्थित. याच्यामध्ये आपण चौकोन मोजले तर ते चौकोन 9 आहेत आणि या चौकोनामध्ये काय काय आहे? आयत पण आहे आणि चौरस पण आहे. कळली कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट कळली का? बाकीच्यामध्ये काय विशेष नाही बाळा. बघा आता मग काय करायचं? नंबरिंग करायचं. नंबरिंग हे एक बॉक्स करून ठेवायचं. नंबरिंग सांग रे. 1 2 3 1 2 काय करायचं? आडव्या नंबरची बेरीज किती येते? 3 1 आणि 2 किती झाले? 3 3 आणि 3 6 आणि उभ्या नंबरची बेरीज किती येते रे? हे 3 येते. आणि या दोघांचं काय सांगितलं आता मी? गुणाकार. सायंत्रिक 18 लक्षात ठेवायचं. उत्तर संपलं तुमचं. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण लक्षात ठेवा किती रे? एकूण चौकोन मोजतोय. 6 गुणिले 3 6 सायंत्रिक 18 18 चौकोन आहेत. आणि प्रत्येक वेळेस हा शब्द लिहायला विसरू नको. हे बेसिकचे डायग्राम क्रमांक 1 2 आणि 3 बेसिक झालं की पुढे मग आपले क्वेश्चन चालू करायचं. समजतंय बाळा? छान आहे अगदी. काय याच्यामध्ये अवघड नाही. फक्त एकदा कळेपर्यंत कुठलीही गोष्ट जगामध्ये कळेपर्यंत अवघड आहे, कळली की सोपी. समजतंय? चला पुढे. लक्ष द्या व्यवस्थित. मग काय विषय आहे? चला पुढे. पुढचा क्वेश्चन. याचं उत्तर काय काढलं होतं आपण? हे बघा बाळा. याचं उत्तर 9, याचं उत्तर 18. समजलं ना? याचं उत्तर काय काढलं होतं? 9 काढलं होतं. याचं उत्तर काय काढलं होतं? सायंत्रिक 18 काढलं होतं. मग सांग दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन विचारतोय. मग सांग रे. 1 2 आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग कर 1 2 3 4 5. आडव्या नंबरची बेरीज किती येते? 3. उभ्या नंबरची बेरीज कर बर. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. आणि सरळ लक्षात ठेवा जे काय तुमची बेरीज येईल त्या बेरीजीचा आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. 15 1 15 15 2 30 15 त्रिक 45. आपलं उत्तर काय असणार आहे? 45. म्हणजे 15 गुणिले जर आपण लक्षात ठेवा 3 केलं तर 15 त्रिक 45 हे आपलं उत्तर असेल. काय अडचण आहे? काय अडचण आहे? कळले चौकोन कसे मोजायचे? चौकोन मोजताना नंबरिंग करा. नंबरिंग कशी? आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग. आडव्या नंबरची बेरीज, उभ्या नंबरची बेरीज आणि बेरजेचा गुणाकार. पण त्या लक्षात ठेवायचं चौकोनामध्ये तुमचे आयत पण आहेत लपलेले, चौरस पण आहेत लपलेले. कळलं का? कळलं का? एवढं बेसिक कळलं? बाकी काही नाही. पुढे बघू आपण काय अडचण नाही. फक्त आता चौकोनच मोजतोय. मग आकृती क्रमांक 4 मध्ये पटकन चौकोन सांग. पटकन सांग. कमेंट मध्ये फेकून मारायचं. पटापटा लक्षात ठेवायचं. चौकोन काय करतो आपण? नंबरिंग कर ना. 1 2 3 4 1 2 3 4. आडव्या नंबरची बेरीज सांग रे. 10. उभ्या नंबरची बेरीज 10. आणि या बेरजेचा आपण काय करतो दाद्या? गुणाकार करतो ना. 10 गुणिले 10 100. यस यस. किती वेळ लागतोय? कळले? पण या 100 मध्ये काय काय? चौरस पण आहेत सर. आणि काय रे? आयत पण आहेत. दोघांची बेरीज हे चौकोन आहेत. ही अशी कॉन्सेप्ट आहे. सोपं आहे. पहिल्या म्हणजे 4चं उत्तर काय असणार इथं? पर्याय क्रमांक 2. चला पुढे. प्रॅक्टिस साठी काय दिलेल्या आकृतीमध्ये काय मोजतोय मी? चौकोन. पहिली कॉन्सेप्ट चौकोन चालू आहे. परत मी तुम्हाला चौरस सेपरेट शिकवणार आहे आणि परत आयत याच व्हिडिओमध्ये. काळजी करू नको. काय याच्यामध्ये नंबरिंग कर. नंबरिंग करा. 1 2 3 4 5. परत उभी नंबरिंग कर. 2 3. आडव्या नंबरची बेरीज सांग रे. 1 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. ए बर दाद्या पुन्हा सांगायची बेरीज 6 ना. 6 बेरीज येते आणि 15 आणि 6चा गुणाकार. 15 गुणिले 6 15 सख्ख 90. 15 सख्ख 90. 15 गुणिले जर आपण 6 केले उत्तर असणार आहे 90. 90 म्हणजे ऑप्शन 1 इज राईट आन्सर. एनी प्रॉब्लेम. आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग. आडव्या नंबरची बेरीज 10 आणि 5 15. उभ्या नंबरची बेरीज 6. आणि जे काय तुमची बेरीज येईल त्या बेरजेचा आपल्याला काय करायचं? जो गुणाकार करायचा आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. चला. 15 2 30 15 3 50 15 64 15 5 75 15 सख्ख 90. यस आहे. एनी प्रॉब्लेम? चला पुढे. दिलेल्या आकृतीमध्ये काय मोजतोय आपण? काय मोजतोय रे दाद्या? चौकोन मोजतोय. चौकोनात काय काय असतं? मास्तर आयत पण असतात. प्लस सांग रे. चौरस पण असतात. या दोघांची बेरीज काय बनते? चौकोन बनते. कळतंय ना? बघा लक्षात. तेच आहे. उदाहरण क्रमांक द्या पुढचं लक्षात ठेवायचं. सांग उत्तर पटकन सांग फेकून. काय याच्यामध्ये? नंबरिंग कर ना. पण आता बॉक्स मध्ये बॉक्स आलेत. हे बॉक्स नाहीत असं गृहीत धरून पहिल्यांदा आपण काय करू? दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन काढू.
बॉक्स नाही तसं गृहीत धरू ना, लक्षात ठेवायचं. मग सांगायच्या नंबरिंग करतो आपण. 1 2 3 4 उभ्या नंबरची बेरीज करा. 1 2 हा बॉक्स नाही आपल्याकडे असं गृहीत धरतोय मी. 2 नंतर सांगा 3 परत 4. आडव्या नंबरची बेरीज किती येते? 10 येते मास्तर. उभ्या नंबरची बेरीज किती येते? 10 येते. या दोघांचं काय करतो पहिल्यांदा आपण? 10 गुणिले 10 सांग रे. 10 10 100 प्लस याच्यामध्ये अजून चौकोन आहेत. बेसिकची आपण डायग्राम बघितल्या रे. ही बेसिकची पहिली डायग्राम होती. याच्यामध्ये किती मोजले होते मी? याच्यामध्ये किती मोजले होते? याच्यामध्ये असं हे असं थोडं रेड कलर करतो, कळते ना? याच्यामध्ये किती मोजले होते आणि याच्यामध्ये किती मोजले होते आठवते? बेसिकचे आत्ता बघितले आपण. काय करतो पुन्हा नंबरिंग ना. 1 2 1 2 आडवी नंबरिंग उभी नंबरिंग. आडव्या नंबरची बेरीज आणि काय रे उभ्या नंबरची बेरीज आणि या बेरीजेस आपण काय करतो? गुणाकार करतो. 3 त्रिक मला इथं किती सापडले? 9 सापडले. इथं 9 सापडले. हे पण सेमच आहे की इथं पण 9 सापडतील ना. 9 1 9 9 2 18 आणि सरळ सरळ लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये ऍड करा 118 118. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. समजा लागलं का? हे कळलं का? चौरस अजून मोजायचे आहेत, आयत अजून मोजायचे आहेत. मी काय मोजतोय? चौकोन मोजतोय. यात आयत पण आहेत, चौरस पण आहेत आणि अगोदरच दिले तुम्हाला चौकोन बरोबर एकूण आयत प्लस एकूण चौरस यांची बेरीज लक्षात ठेवायचं असा कार्यक्रम आहे. चला पुढे नेक्स्ट प्रॅक्टिस लक्षात ठेवा. आडवी नंबरिंग बॉक्स नाही तसं गृहीत धरू ना. 1 2 3 4 5 पुन्हा सांग रे. 1 2 3 4 5 आडव्या नंबरची बेरीज सांग रे 15. परत उभ्या नंबरची बेरीज कोण सांगते? 15. 15 गुणिले 15 15चा वर्ग पाठ आहे का? 200 किती रे? 225. चला पुढे नेक्स्ट लक्षात ठेवायचं. अजून याच्यामध्ये आपले काय रे तुमचे अजून लक्षात ठेवा चौकोन आहेत. चौकोन म्हणजे हे बॉक्स माझे मोजायचे अजून बाकी आहेत. हा बॉक्स जर मोजला पुन्हा 1 2 1 2 आडव्या नंबरची बेरीज 3 उभ्या नंबरची बेरीज 3 आणि बेरजेचा गुणाकार याच्यामध्ये डायरेक्ट लिहितो मी. 9 सापडतील. याच्यामध्ये पुन्हा 9 सापडतील. याच्यामध्ये पुन्हा 9 सापडतील. 9 1 9 9 18 9 त्रिक 27 करणार ऍड याच्यामध्ये. मग 27 मग उत्तर असणार आहे 252. 252 म्हणजेच काय? ऑप्शन 3 इज राईट आन्सर. प्रॅक्टिस साठी तुम्हाला मी थोडे एक्स्ट्राचे क्वेश्चन टाकले. पुढे परत भविष्यामध्ये तुम्हाला टॉपिक करायची गरज पडणार नाही. समजते? छान आहेत सगळ्या गोष्टी. आपल्या व्हिडिओ सगळे सिरीज छान आहेत. कृपया सगळे आपले लाईव्ह सेशन बघा. लाईव्ह मध्ये जा, लाईव्ह सेशन बघा आणि आगामी एक्झाम साठी तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी करा. लक्षात ठेवायची. अडचण आली तर माझा नंबर आहे 9096 पर्सनल माझा 9096590278 ला कॉल करा. किंवा एखादा बघा प्रॉब्लेम आला, एखादा क्वेश्चन नाही सुटला, त्याचा फोटो काढा आणि द्यायला व्हॉट्सअपला फेकून त्याचं सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी. ओके बाळा. चलो पुढे नेक्स्ट. याचं उत्तर कळलं का? 252. नेक्स्ट प्रॅक्टिस साठी एकच लास्ट प्रॅक्टिस साठी मला ह्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगताय. कमेंट मध्ये काय मोजायचे? दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत मोजायचे. हाऊ मेनी क्वाड्रँगल्स इन दिस डायग्राम. चौकोन मोजा. मला याचं उत्तर 8चं उत्तर 8चं उत्तर कमेंट मध्ये फेकून टाकायचं. ओके लक्षात ठेवायचं. काय नाही नंबरिंग आडव्या नंबरची बेरीज उभ्या नंबरची बेरीज आणि बेरजेचा काय करतो आपण? गुणाकार. कार्यक्रम संपला. यापैकी काय उत्तर असेल कमेंट मध्ये मी वाढ बघते. चला पुढे. आता हा एक घटक आहे, याला म्हणायचं व्हेरी IMP. काय मोजतर बाळा फक्त मी? चौरस. स्क्वेअर. मगाशी काय मोजलं मी? चौकोन मोजले. त्या चौकोनात काय काय तुझं? आयत पण येत होते आणि चौरस पण येत होते. आयत आणि चौरसाची बेरीज चौकोन म्हणत होती. आता इथं हेडिंग बघ. लक्षात ठेवा हेडिंग काय दिलेलं आहे. फक्त आपण काय मोजतोय? चौरस. लक्षात ठेवायचं चौरस. फळ्यावर लक्ष. तुला सांगतो आता काय करायचं त्याच्यामध्ये आयडिया. थोडं बघा एक शब्द यमक जोडवा. यमक. चौरस. आणि लक्षात ठेवायचं ह्याला म्हणायचं तिरकस. चौरस तिरकस. तिरकस काय सांगते नक्की मास्तर? चौरस तिरकस म्हणजे काय माहितीये का? इथं पण नंबरिंगच करायची आहे, पण इथं करावा लागतो तिरकस गुणाकार. आणि तिरकस गुणाकार करून लक्षात ठेवायचं पुन्हा आलेल्या उत्तरामध्ये शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकारामध्ये जे आपण गुणाकार केलाय त्या गुणाकाराच्या बेरजेमध्ये ऍड करायचा असतो. चौरस तिरकस म्हणजे नक्की काय? बेसिकचे डायग्राम. आता बघा हेडिंगच आपला असं आहे, फक्त स्क्वेअर म्हणता येत ते. स्क्वेअर मोजा. लक्षात ठेवा हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम. फक्त चौरस मोजा. आता मास्तर इथं आपण हाताने मोजूया. लक्षात ठेवा तुम्ही जे अगोदर उत्तर सांगितलं 5 ते काय सांगितलं? चौरस सांगितले होते ना. लक्षात ठेवा
पण त्याच्यामध्ये आपण 9 उत्तर चौकोन काढले होते. चौकोनात चौरस आणि आयत असतात ही कॉन्सेप्ट आहे. मग थोडं बघायच्या मध्ये काय विषय आहे. फक्त चौरस डेफिनेशन काय रे चौरसाची, त्याच्या चारी बाजू समान त्याला आपण काय म्हणतो, चौरस म्हणतो. चारी बाजू समान त्याला आपण चौरस म्हणतो. चारी बाजू समान त्याला आपण काय म्हणतो, चौरस म्हणतो. आणि या सगळ्यांचा मिळून एक बनतो असा 1 2 3 4 आणि अरे 5. हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम. माझं उत्तर संपलेलं आहे 5. बेसिकचे डायग्राम बघा रे, हे बेसिकच्या 3 डायग्राम तुम्हाला दिलेले आहेत आणि पुढे मग माझा क्वेश्चन असणार आहे. कारण बेबी को बेस पसंद आहे, कळते ना. बेसिकचे आपण हे डायग्राम 3 बघू आणि नंतर मग पुढे क्वेश्चन त्याची उत्तर सापडतील तुम्हाला पटापटा. ओके, अडचण काय, चौरस तिरकस. पण बघा आता हाताने मोजून दाखवले किती सापडले, 5 सापडले. हे प्रत्येक वेळेस पॉसिबल आहे का, प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये पॉसिबल आहे का, नाहीये पॉसिबल, नाही पॉसिबल. लक्षात ठेवायचं. मग काय करायचं, पुन्हा तेच लक्षात ठेवायचं. नंबरिंग, नंबरिंग म्हणजे कशी, आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग. लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेवटपर्यंत राहणार आहेत. मग चला नंबरिंग करूया. नंबरिंग म्हणजे कसं, आता हे बघ दादा, हे सगळं पुसून टाकतो आता मी. विषय संपला. आडवी नंबरिंग 1 2 1 2, कळतंय का. आता बघा इथं विशेष जोड्या लावताना मी चौरस तिरकस असा शब्द वापरला ना. तिरकस म्हणजे काय, तिरकस गुणाकार म्हणजे काय, शेवटून पहिलं घर आणि खालून शेवटून पहिलं घर. बघा लक्ष द्यावं, शेवटून पहिलं घर, खालून शेवटून पहिलं घर, याच्या जोड्या लावायच्या. आता याचा अर्थ असा पण होत नाही 2 ची जोडी 2 लाच लागली पाहिजे असं नाहीये, 3 ची जोडी 3 लाच लागली पाहिजे असं नाहीये. त्या घरावर डिपेंड आहे. 4 ची जोडी 5 ला पण लागू शकते. बघा 3 ची जोडी 6 ला पण लागू शकते. 3 ची जोडी 3 ला असं त्याचा अर्थ नाहीये. लक्षात ठेव, फिट करून टाक. मास्तरने सांगितले 2 जोडी 2 ला लाव, याचा अर्थ असं नाही. चौरस तिरकस म्हणजे काय, शेवटून पहिलं घर, खालून शेवटून पहिलं घर, अशा जोड्या लावायच्या. आणि बघा लक्षात ठेवा, ह्या त्याचं काय करायचं, तिरकस गुणाकार म्हणजे काय, जोड्या लावल्या तिरकस गुणाकार कर. 2 गुणिले 2 किती रे, 4. पण थांबा आता इथे बघा, जोड्या लावून जे घर तुमचे शिल्लक राहतात, शिल्लक अंकापैकी किती राहिले अंक, 1 2 3 4 5 किती राहतील तेवढे. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करायचा. काय सांगितलं, लक्षात आलं का. तिरकस गुणाकार करून लक्षात ठेवायचं. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक. मग आता इथं मास्तर एकच अंक शिल्लक आहे माझ्याकडे, हा स्वतःच मोठा असणार आहे, बरोबर आहे ना. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये म्हणजे या 4 मध्ये ऍड करायचा. माझं उत्तर संपलेलं आहे 5. पण हे मी काय मोजले, चौरस, स्क्वेअर मोजले, स्क्वेअर. दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन नाही मोजले. लक्षात ठेवायचं, चौकोनामध्ये चौरस आहेत येतात, पण इथं लक्षात ठेवा फक्त मी चौरस सांगितले. 5 चौरस आहेत, त्याच्या चारही बाजू समान आहेत असे बॉक्स किती आहेत, त्याच्यामध्ये 5 आहेत. समजते का, सोपं आहे, काय नाही याच्यामध्ये विशेष काही नाही. लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये काय विशेष आहे, जोड्या म्हणजे काय रे, शेवटून पहिलं जोड्या लावा आणि तिरकस गुणाकार करा. शिल्लक आणि काय, तिरकस गुणाकार करून शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करा. कळते ना. आता इथं हातावर मोजणं पॉसिबल आहे का, नाही ना. मग चल रे, 1 2 3 1 2, आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग. बघा आता तुम्हाला क्लिअर होईल याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. शेवटून पहिलं घर, शेवटून खालून पहिलं घर, याच्या जोड्या लावा. 2 ची जोडी कोणाला लागली, या बॉक्सला ना, ह्या खालच्या बॉक्सला, इथून पहिला बॉक्स, खालून पहिला तिकडून पहिला, बरोबर ना. आणि आता इथं शिल्लक अंकापैकी आता 1 आणि 2 ला जोडी आहे का माझ्याकडे, नाही, ते असेच आहेत. लक्षात ठेवायचं. म्हणजे शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक कोण आहे, त्यातला 2 आहे. याचा गुणाकार करा म्हणते ते, 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6. आणि शिल्लक अंकापैकी म्हणजे 1 आणि 2, या शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक कुठला आहे, 2. गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करा. हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम, चौरस. यस यस यस. समजतंय का, समजतंय का. लक्षात ठेवा, सोपं आहे बाळांनो, सगळं सोपं आहे. काही नाही, कळेपर्यंत, कुठली गोष्ट कळेपर्यंत अवघड आहे, कळली की सोपी होऊन जाते. समजतंय का, अडचण प्रॉब्लेम आहे का, काय काहीच नाही. चला ना, संपलं ना. आता मग एकच डोक्यात पुन्हा हे विसरू नका, काय रे, तिरकस गुणाकार, तिरकस गुणाकार. लक्षात ठेवा. आणि हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा, शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करायला विसरायचं नाही. सर्वात मोठा अंक. चला पुढे नेक्स्ट काय, मग आता 1 2, परत सांग रे, 2 3 4 5. दिलेल्या आकृतीमध्ये चौरस मोजतोय मी, चौरस मोजतोय, चौरस. लक्षात ठेवायचं. मग काय करतोय, शेवटून पहिलं घर, खालून शेवटून पहिलं घर. फक्त जोडी इथं लागली, 5 ची जोडी 4 ला लागली.
5ची जोडी 4ला लागली, कर गुणाकार मग 5 गुणिले काय रे सॉरी 5ची जोडी 2ला लागली, 5ची जोडी 2ला लागली, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 प्लस काय करू मी शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक, शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करा. माझ्याकडे शिल्लक अंक कोणकोणते आहेत? माझ्याकडे शिल्लक अंक आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. यापैकी सर्वात मोठा अंक कोण रे? यापैकी सर्वात मोठा अंक कुठला आहे लक्षात ठेवायचं? हा माझ्याकडे 4 दिसतोय. 5 दोन्ही 10 प्लस 4, उत्तर संपलं. हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम? तर माझं उत्तर काय असणार आहे? 14. 14 स्क्वेअर आहेत 14. मोस्ट तू घरी गेल्यावर लक्षात ठेवायचं 14 स्क्वेअर तुला सापडतील. कळते? 2 4 6 8 10 छोटे छोटे तर 10 झाले ना, लक्षात ठेवायचं. छोटे छोटे म्हणजे कुठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले छोटे छोटे. आणि बघा लक्षात ठेवा इथं तुम्हाला ह्या 4चा मिळून एक बनतो. परत सांग रे, पुन्हा ह्या 4चा मिळून एक बनतो, पुन्हा ह्या 4चा मिळून एक बनतो आणि पुन्हा ह्या 4चा मिळून एक बनतो. असे पुन्हा किती सापडले? 4 सापडले, झाले ना 14. पण प्रत्येक वेळेस हातावर मोजणं पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल सर. मग काय करायचं? नंबरिंग करायची. आणि काय रे? चौरस तिरकस, तिरकस गुणाकार शेवटून पहिलं आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करायला विसरायचं नाही. चलो पुढे. आता हे झालं बेसिक आणि मग आता आपले क्वेश्चन चालू झाले. काय मोजतोय प्रत्येक प्रश्नामध्ये डोक्यात ठेव हे चौरस. सगळ्याला क्वेश्चन तोच आहे. हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम? काय मग संपला ना विषय? संपला ना विषय. आता लक्षात ठेवायचं विषय काय? 1 2 3 4, 1 2 3 4, 4ची जोडी, 3ची जोडी, 2ची जोडी अपवादात्मक घडलं हे. काय सांगतोय मी? 4ला 4 जोडी लागला, कारण वरून पण घर सारखे आणि खालून पण घर सारखे असतील तर मग जोड्या अंकाला अंक लागतात. पण कधी कधी लक्षात ठेवायचं 3ची जोडी 4ला पण लागते. मगाची बघितलं आपण 5ची जोडी कुठे लागली होती? 2ला लागली होती. कळतंय का दाद्या? कळतंय का? मग सांगा आता काय करतो आपण? तिरकस गुणाकार. 4 गुणिले 4, परत सांग रे. 3 गुणिले 3, परत सांग रे. 2 गुणिले 2 आणि काय रे शिल्लक अंकापैकी ही कॉन्सेप्ट आहे. चला मग 4 चोक 16, 3 त्रिक 9 आणि काय रे बे दोन्ही 4. करा बेरीज. किती आली बेरीज? 29 आली. आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक 29 प्लस 1, एकच अंक माझ्याकडे शिल्लक आहे. 29 प्लस 1 उत्तर असणार आहे 30. 30 मीन्स पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. कोणाला कळलं नाही? कोणाला कळलं नाही सांगा लक्षात ठेवा. कळलं नाही कोणाला? कळलंच पाहिजे. आता कळायचंच वय आहे ना, लक्षात ठेवा. आता नाही कळायचं म्हणजे कुठे कधी कळायचं मग इथे लक्षात. आता ह्या वयात कळलंच पाहिजे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे बाळा, लक्षात इकडे व्यवस्थित. काय नाही याच्यामध्ये चौरस तिरकस, चौरस तिरकस, खालून पहिलं शेवटून पहिलं ही कॉन्सेप्ट आहे. जोड्या लावा, तिरकस गुणाकार करा. हे वाक्य तुम्हाला लिहून देत नाही मी. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करा. हे लिहून देत नाही प्रत्येक वेळेस, तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी. चला पुढे नेक्स्ट. हे नेक्स्ट प्रत्येक प्रश्नामध्ये मी काय मोजतोय? चौरस मोजतोय. चौरस तिरकस. हो का? 1 2 3 4, 1 2 3 4 5. मग सांग 1 2 3 4 5, 5 जोड्या येतात रे 4ला शेवटून पहिलं, खालून शेवटून पहिलं. हे अशा जोड्या लावा. 4ची जोडी 3ला लागली, 3ची जोडी 2ला लागली. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करावा. ही अशी कॉन्सेप्ट आहे. 5 चोक 20, 5 चोक 20, 4 त्रिकम 12, 3 दोन्ही 6. शिल्लक अंकापैकी लिहिता लिहून दाखवत नाही, फक्त लिहा कुठेतरी, नोट डाऊन करून ठेवा. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक 1 आणि 2 मध्ये कोण मोठा आहे? 2 मोठा आहे, लक्षात ठेवायचं. पटकन ऍड करून दे. हे संपला ना. हे 20 आणि लक्षात ठेवायचं हे 12, 12 आणि 8 20 झाले. 20 आणि 20 40. 40 कुठं ऑप्शन आहे का बघायचं आणि उत्तर मारून टाकायचं. ऑप्शन 4, 4 इज राईट आन्सर. 40 ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं चौरस सापडतील. चौरस. हाऊ मेनी स्क्वेअर? स्क्वेअर मोजले आपण. स्क्वेअर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत? किती माहिती? उत्तर 4, पर्याय क्रमांक 4 असेल. कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कमेंट मध्ये सांगायचं. चला पुढे नेक्स्ट. काही चढत नाही. 5 चोक 20, परत सांग रे. 4 त्रिकम 12 आणि पुन्हा 3 दोन्ही 6. मग नॉर्मल किती झाले? हे 38 झाले. 38 प्लस हे शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक 2 आपल्याला ऍड करावा लागणार ना. तो 2 याच्यामध्ये ऍड केला तर उत्तर मग काय असणार आहे? काय असणार आहे? 40 असणार आहे ऑब्विसली. चला पुढे नेक्स्ट. हे पटकन सांग. आला बघा असा. हे बॉक्स मध्ये बॉक्स आले, घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. लक्षात ठेवा, घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही सांगितले आताच. काय त्याच्यामध्ये हे बॉक्स नाही असं गृहीत धरून मोजा पहिल्यांदा. हे बॉक्स नाही आपल्याकडे असं गृहीत धरून मोजलं
1 2 3 4 1 2 3 4 काय रे तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक कोण आहे? 1 आहे. हे बघा चारी चौक किती रे? चारी चौक 16. परत सांगा रे चारी चौक 16 3 त्रिक 9 ना प्लस आपण 9 करू याच्यामध्ये 3 त्रिक 9 प्लस सांग रे बाळा 3 बे दोन्ही 4 प्लस सांग रे शिल्लक अंकापैकी एकच आहे ना तो स्वतःच मोठा असणार आहे. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये आपण ऍड केला. समजला ना विषय? मग सांगितले किती झाले मग आता हे 16 16 4 20 आणि 10 तर 30 सापडले मास्तर. प्लस थांब गडबड करू नको, लक्षात ठेवायचं गडबड अजिबात करायची नाही. चौरस आता हे फक्त मी काय केले हे बॉक्स नाही तसं गृहीत धरून केले, लक्षात ठेवायचं. आणि बेसिकचे डायग्राम बघितले आपण दिलेल्या आकृतीमध्ये चौरस मोजले होते. हाऊ मेनी स्क्वेअर इज इन दिस डायग्राम हा बॉक्स मी परत जोडला 1 2 तिरकस गुणाकार बे दोन्ही 4 आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक 1 आहे. ते किती झाले 5. या बॉक्स मध्ये किती सापडतील? 5 सापडतील. या बॉक्स मध्ये किती सापडतील? 5 सापडतील. हे ऑलरेडी माझे 30 आहेत. 30 प्लस हे 10 उत्तर असणार आहे पुन्हा 40 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. काय अडचण आहे? अडचण काय आहे का लक्षात ठेवा. सोपं आहे, काही नाही, सगळं क्लिअर करू आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. मी फक्त आता मोजली होती अगोदर चौकोन, आता मोजतोय चौरस. लक्षात ठेवा मास्तर आता आम्हाला आयत तेवढं शिकवा ना, आयत कसे मोजायचे. आयत सुद्धा लक्षात ठेवायचं सांगतो. थोडं थांब, कंट्रोल युअर सेल्फ, लक्षात ठेवायचं. शेवटचा आपला प्रश्न तोच आहे. काय याच्यामध्ये बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस मोज. हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत? काय करतो आपण? नंबरिंग करतो. नंबरिंग कशी मग 1 2 3 4 5 बॉक्स नाही असं गृहीत धरून करायचं. 1 2 3 4 पुन्हा 5. मग सांग रे घर 5 ला 5 ची जोडी लागली, 4 ला 4 ची जोडी लागली, एक घडला अपवादात्मक, लक्षात ठेवायचं. आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक. चला पुढे 5 5 25 4 चौक 16 3 त्रिक 9 परत बे दोन्ही 4 शिल्लक अंकापैकी हा कुठून आला? शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरीजमध्ये ऍड करायचा. याची बेरीज कर रे बाळा, इथं लक्ष दे व्यवस्थित. 25 16 आणि 9 पुन्हा लक्षात ठेवा किती झाली? 25च झाली. 16 आणि 9 25 25 25 50 झाली. आणि हे वरचे 5 किती लिहू इथं? 55 लिहू. थांब, अजून याच्यामध्ये चौरस आहे, अजून चौरस आहेत. किती सापडतील अजून चौरस? माझ्याकडे अजून 3 बॉक्स शिल्लक आहेत. हा बॉक्स बेसिकचा मोजलाय मी. याच्यामध्ये मागाशी सापडले होते 5. याच्यामध्ये किती रे? 5. याच्यामध्ये पुन्हा 5 15 5 त्रिक 15, लक्षात ठेवायचं. म्हणजे माझं उत्तर असणार आहे 70 मीन्स ऑप्शन 3 इज राईट आन्सर. दिलेल्या आकृतीमध्ये काय मोजले मी? चौरस तिरकस. लक्षात आलं का? फिट झालं डोक्यामध्ये? फिट एकदम. चला पुढे नेक्स्ट लक्षात ठेवायचं. अजून याच्यामध्ये बघूया किती. हा क्वेश्चन शेवटी तुम्हाला सांगतो ना, आयत पण मोजा आणि काय सगळंच मोजू, काळजी करू नका द्या. हे बघ रे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस तिरकस 1 2 3 4 1 2 3 4 5 6 6 ची जोडी 4 ला, 5 ची जोडी 3 ला, 4 ची जोडी लक्षात 2 ला. आणि शिल्लक अंकापैकी कोण आहे? 3 आहे. शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करावा. सांगा मग. साइन चोक 24 प्लस सांग रे बाळा 5 त्रिक 15. हे परत सांग रे बाळा 4 2 8 आणि शिल्लक अंकापैकी लिहा डायरेक्ट 3. याचं उत्तर असणार आहे हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत? चौरस तिरकस. मग मोजूया आपण, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मोजायचं का? लक्षात ठेवायचं. हे किती झाले रे? 24 आणि 8 32 झाले. 32 आणि लक्षात ठेवा हे 3 35 झाले मास्टर. 35 आणि 5 यातले घ्या फक्त 40 झाले. आणि 40 आणि 10 किती रे बा? 50. येस 50 होतात का? 100% होतात. 15 आणि 8 पुन्हा 15 आणि 8 लक्षात ठेवा किती होतात रे? 8 आणि 5 13. बरोबर आहे ना? बरोबर 50 आपले होतील. 25 25 50 झाले. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 इज राईट आन्सर. एनी प्रॉब्लेम इथपर्यंत लक्षात ठेवायचं. शंका असेल तर विचारा आणि याला आयएमपी म्हणा. सगळंच मोजून दाखवा आम्हाला, सगळंच मोजून दाखवतो. काळजी करायची नाही, काळजी अजिबात करायची नाही. लक्षात ठेवा मी आहे ना, मी आहे. लक्षात ठेवा. छान जाऊया, पद्धतशीर जाऊया, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन, चौरस, आयत मोजा म्हणते ते. चौकोन पण मोजायचे, चौरस पण मोजायचे, आयत पण मोजायचे. पण तुला यातल्या 2 गोष्टी शिकवल्यात मी. 2 गोष्टी कुठल्या शिकवल्यात रे? चौकोन मोजायला शिकवलंय का? मग अगोदर चौकोन मोजूया. 1 2 3 4 5. समजतंय का?
1 2 3 4 5 6. काय करतो आता? करू का तिरकस गुणाकार? लक्षात ठेवा, मी अगोदर काय मोजतोय म्हणून सांगितले, चौकोन मोजतोय. तर चौकोनाची काय आहे मग आपली कॉन्सेप्ट? चौकोन, आडवी नंबरिंग, उभी नंबरिंग, आडव्या नंबरची बेरीज. चौकोन चौकोन मोजतोय, मग चौरसाला तिरकस म्हणून सांगितलं होतं. बघा आडव्या नंबरची बेरीज किती येते? 10 आणि काय रे 15. 15 लक्षात ठेवा. पुन्हा सांग रे, इथपर्यंत 15, 15 आणि 21. कळलं का? लक्षात ठेवायचं. आडव्या नंबरची बेरीज उभ्या नंबरची बेरीज 21 आली, आडव्या नंबरची बेरीज 15 आली. आणि काय करतो आपण? या बेरजेचा काय करतो? गुणाकार करतो. लक्षात ठेवायचं. मग नॉर्मल जर बघितलं, 21 गुणिले 15, 15 एक्के 15, हातचे आले. लक्षात ठेवायचं 1, 15 दोन्ही 30 आणि किती रे? 31. 315 मला इथं काय सापडले? 315. लक्षात ठेवा, चौकोन सापडले. इथं मी लिहितो, लक्षात ठेवा, थोडं शॉर्ट मध्ये व्यवस्थित जाऊ आपण. चौकोन मला सापडलेले आहेत. चौकोन चौकोन लक्षात ठेवा, 21 गुणिले जर मी 15 केलं तर मला सापडतात 315. 315 लक्षात ठेवायचं, चौकोन सापडतं. मी फक्त चौकोन मोजले. आता चौरस मोज बर. चौरस तिरकस सांगितलं ना, चौरस तिरकस. शेवटून लक्षात ठेवायचं. आता बेरीज करायची का? नाहीये. शेवटून पहिलं घर. लक्ष द्या व्यवस्थित. शेवटून पहिलं घर म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे? फळ्यावर लक्ष द्यावे. लक्षात ठेवा, शेवटून पहिलं घर म्हणजे सांग रे, 6 ची जोडी सांग ना. 5 ला लावावं लागेल. 5 ची जोडी 4 ला, 4 ची जोडी 3 ला, 3 ची जोडी 2 ला. शिल्लक अंकापैकी, कारण मोजतोय काय? चौरस. चौरस तिरकस म्हणून सांगितलं ना, लक्षात ठेवायचं. मग नॉर्मली जर बघितलं, 6 1 6, 6 5 30 लिहू का इथं? 30. 30 प्लस सांग रे, 5 20. पुन्हा सांग रे, 4 त्रिका 12. पुन्हा सांग रे, 3 दोन्ही 6. आणि पुन्हा जर बघितले तर लक्षात ठेवायचं, 2 ऍड करा, कार्यक्रम संपला. का 2 केलं? शिल्लक अंकापैकी विसरू नको. चौरस मोजताना काय करतो? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करून काय रे, शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करायला विसरायचं नाही, कारण चौरस मोजतोय. चौरस तिरकस. चला पुढे. म्हणजे बेरीज तुला जमली पाहिजे. बेरीज येत नसेल तर मग काय करायचं? काही नाही करायचं, गप बसायचं. काय करणार आहे? लक्षात ठेवायचं. चला पुढे, बेरीज करा. मग सांग रे, इथं 6 आणि 2 10, 10 च्याला 1. समजते का? आणि पुन्हा जर बघितलं, 3 आणि 3 6 आणि किती रे? 7. 70 माझ्याकडे चौरस आहेत. लक्षात ठेवायचं, 70 चौरस आहेत. 70 चौरस असतील तर मग आयत सांगा बरं. आयत कोण सांगेल मला? आयत काढणं लय सोपं आहे, काही नाही. याच्यामध्ये व्यवस्थित जाऊ आपण. आयत काढा जर म्हणलं, बघा बेरीज जर चुकली उत्तर चुकणार आहे म्हणून सांगितलं. 6 5 30, 5 चोक 20, 4 त्रिकम 12, 3 दोन्ही 6 आणि 2 ऍड केलं किती रे? हे 8 आणि 2 10, 6 आणि 2 8 आणि 2 10, च्याला 1, 4 4 आणि 2 6 आणि 1 7, 70. आणि मला सांगा आता काय मोजायचे आपले याच्यामध्ये? मोजायचे होते आयत. व्हॉट इज आयत? याला लक्षात आपण काय म्हणतो? रेक्टँगल म्हणतो. दिलेल्या आकृतीमध्ये रेक्टँगल्स किती आहेत? आयत किती आहेत? लक्षात ठेवा, आयत. पण मी चौकोन मोजले, चौरस मोजले, आयत काढा म्हणते. आणि पहिलंच वाक्य वाच आता. लक्षात ठेवा, पहिलं वाक्य बॉक्स मधलं आठवतंय का? याच लेक्चर मधलं काय सांगितलं होतं रे? चौकोन बरोबर एकूण चौरस. आठवतंय का? आणि प्लस काय रे? एकूण आयत यांची बेरीज असते म्हणून सांगितलं होतं. मला यातले किती रे? चौकोन माहित आहेत. 315 माझ्याकडे चौकोन आहेत. चौरस सांग बर. 70 आहेत. मास्तर आयत किती आहेत रे? माहित नाहीये. एक्स माना. लक्षात ठेवायचं. कार्यक्रम संपून जातो, बाकी काही नाही. मग 315 मधून जर लक्षात ठेवा, आपण जर 70 मायनस केले तर आपला कार्यक्रम मिटतो. बाकी काही नाही. 5 पुन्हा 11तून तुमचे 7 गेले, 4 राहिले. लक्षात ठेवायचं. पुन्हा आजच्या रिटर्न द्या, 245. उत्तर बघा. लक्षात ठेवायचं, काय अडचण आहे? चला पुढे. म्हणजेच काय? आपले 245 म्हणजे एक्स बरोबर, तर 315 वजा जर आपण 70 केलं तर 245 हे आपले काय असणार आहेत? आयत असतील. याला आपण काय म्हणतो? रेक्टँगल्स म्हणतो. एनी प्रॉब्लेम लक्षात. एकंदरीत लक्षात ठेवायचं, हे आपण सगळं हे पार्ट 1 मध्ये बघितलंय. पार्ट 2 आपला फक्त त्रिकोण मोजायचंय. त्रिकोणावरती लक्षात ठेवा, एकदम छान छान प्रश्न येतात. आणि आयोगाला सगळ्यात जास्त आवडतो त्रिकोण आवडतो. कळतंय ना? ते आपण घेऊ व्यवस्थित सगळ्या गोष्टी. आता मला फक्त सांगा, चौकोनामध्ये, चौरसामध्ये, आयतामध्ये कोणाला काय अडचण आहे का? काय अडचण असेल तर विचारू शकता. मग थोडं बघा, अडचण असेल तर सगळ्याकडे नंबर ठेवायचा. नंबर खूप महत्वाचा आहे. 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता. टेक्निकल इश्यू असेल तर 85 30 70 83 54 ला कॉल करू शकता, ही अडचण असेल तर. मग आता आपण लक्षात ठेवायचं, या व्हिडिओ मध्ये इथंच थांबतोय.
हा आकृतीची संख्या मोजणे हा पार्ट 1 होता. याचाच आपल्या घरी करतोय आपण पार्ट 2 अजिबात बघायला विसरायचा नाही. मग आता या सेशनमध्ये आपण इथं थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.